राम राम मंडळी, मी तुमचा दाद्या म्हणजे विकास गायकवाड। आज आपण करतोय चेस्टचा वर्कआउट। चेस्टचा वर्कआउट करत असताना पहिल्यांदा असा तुम्ही वॉर्मअप करून घ्यायचा। वॉर्मअप करत असताना लक्षात ठेवा बॉडीचा हर एक पार्ट हल्ला पाहिजे, जेणेकरून हात वर खाली करायचं, पायाला मागं पुढं, डोसकं कसं गार 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 गार, हाताचं बघा मुवमेंट कशी गार गार, मागं पुढं उलटा सुलटा सगळं जे काय असेल ते करून घ्यायचं। वॉर्मअप का करावा? वॉर्मअप केल्यामुळे कुठलाही सेट मारताना आपल्याला इंजुरी झाली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट डे पण वर्कआउट करायला यायला ताकद भेटली पाहिजे आणि व्यवस्थित आलं पाहिजे। बॉडी गरम झाल्यानंतर आपण घेतोय फ्लॅट बेंच प्रेस घेतोय। बघू शकताय तुम्ही सेट कसा प्रॉपर मारतोय। हा सेट मारताना आपण निवांत आरामात मारतोय बघा, कसा लाईट वेटचा, हेवी नाही। याच्यानंतर इन्क्लाइन बेंच प्रेस घेतोय, तोही लाईट वेट आहे। इन्क्लाइन झाल्यानंतर आपण घेतोय डंबल प्रेस थोडा हेवी घेतोय। बघा शकताय तुम्ही डंबल प्रेस घेतलाय आपण। डंबल प्रेस थोडा हेवी घेतोय आणि जेणेकरून मागे पण आपण एक मित्र ठेवलाय सेफ्टीसाठी, जेणेकरून आपल्या चाताडा पडू नये। ते झाल्यानंतर आपण फ्लाइंग डंबल्स घेतोय। फ्लाइंग डंबल्स तुम्ही बघू शकताय कसा प्रॉपर मारायला लागलोय। हाताची मुवमेंट बघू शकताय तुम्ही, हात किती म्हणजे ठेवलाय, बँड ठेवलाय मी आणि मारायला, जेणेकरून आपला चेस्ट वरती जागेवर प्रेशर पडतोय। ते झाल्यानंतर आपण पुशअप करतोय। पुशअप हा बेस्ट वर्कआउट आहे सगळ्यातला। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।